꿀먹게 모퉁이에 baby bird and mama bird 아련히 봤지만 oh baby I loved you better than I 누군가에겐 흔하지 डायनिंग टेबलच्या बाकड्याचा वापर हा असा एक्सरसाइजसाठी करता येत आहो बघा. पण ठीक आहे, एक्सरसाइज होणं महत्त्वाचं आहे. लवकरच यांचा डिटेल एक्सरसाइज व्हिडिओ मी शेअर करेन हां. मी मात्र आज काहीही एक्सरसाइज केलेलं नाही, फक्त बसून आहो काय एक्सरसाइज करतायत ते ऑब्झर्व केले. तर हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर हा ना रविवारचा व्लॉग आहे आणि आजच्या दिवशी माझे पिरियड सुरू झाले होते म्हणून मी एक्सरसाइज नाही केला. तर बघूया आता या महिन्यामध्ये काय काय असणार आहे माझा पिरियडचा सिनॅरिओ. कारण मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि माझ्या काळजीने एका आपल्या मैत्रिणीने तिचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर केला आहे. अगदी खूप मोठी कॉमेंट केली आहे तिने. तर थँक्स डिअर, तू तुझा सारा काही एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर केलास. नक्कीच त्यातून मला हेल्प होईल. तर हे जे काही पनीर मी आत्ता अशा पद्धतीनं स्टोअर करून ठेवते, हा खरं तर टोफू बनवण्याचा डब्बा आहे, जो आम्ही पनीर मेकर म्हणून ऑर्डर केला होता, ज्यामध्ये अजिबात व्यवस्थित पनीर बनत नव्हतं. म्हणून अशा पद्धतीनं पनीर स्टोअर करण्यासाठी आता मी त्याचा वापर करते. कारण आपण त्याला बऱ्यापैकी पैसे दिले होते, मग वेस्ट कशाला घालवायचा त्याचसाठी. आईनं दिलेली गावाकडची ही हरभऱ्याची डाळ आहे. छोट्या गिरणीवाल्या लेडीला मी कॉल केला होता, तर त्या ताईंनी सांगितलं की थोडीशी गरम करून घेऊन ये, आणि म्हणूनच गरम करायला घेतली आहे. ऐन पावसाळ्यात बेसनचं पीठ संपलं आहे बघा. असं कसं होऊन चालेल बरं? एक वेळच स्वीटकॉर्नची भजी बनले, त्यानंतर भजीच नाही बनलेले. तसंही आमच्याकडे तळण थोडं कमीच खाल्लं जातं, पण हे सारं वातावरण बघून भज्यांची क्रेविंग होतेच ना. तर चला, आणि बेसनही लागतं अधूनमधून करायला. डाळीचं पीठ हे असायलाच हवं. बेसनची पोळी, बेसन म्हणजे पिठलं, पिठल्याबद्दल बोलते, किंवा इतर काही पदार्थ बनवण्यासाठी. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज रविवार आहे, 2 ऑगस्ट, फ्रेंडशिप डे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून मैत्री दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. अशाच सोबत राहा, सजेशन्स देत राहा आणि माझा कॉन्टेंट बघत राहा. तर चला, मी निघाली आहे आणि ही बघा, ही लिबासची जी कुर्ती आहे, जी मी सेलमधून घेतली होती, जीन्सवरती घातली आहे मी. छानपैकी मस्त खिसा वगैरे आहे. तर ही मला सेलमध्ये 750ला मिळालेली कुर्ती. अजूनही ऑनलाईन महागच दिसते हां, जवळपास 1100 समथिंग काहीतरी दिसते. पण छान भेटली आहे, कपडाही चांगला आहे, कम्फर्टेबल आहे कुर्ती अगदी. पण खिसा इकडे असायला हवा होता ना, उजव्या साईडला, डाव्या बाजूला आहे. ठीक आहे. आणि मला अल्टर वगैरे बिलकुल करावी लागलेली नाही. आणि नेहमीप्रमाणे मी पिंक कलर आणलेला आहे. म्हणजे असं ना, तर आता ते एक समीकरण झालंय, शुभ जिंदगी किंवा शुभांगी इज इक्वल टू रेड किंवा पिंक. म्हणजे मला ही घेताना कुर्ती अजिबात लक्षात नव्हतं की आपण अगोदर आपल्याकडे एक पिंक कलरची अशी कुर्ती होती, जी नुकतीच मी आता फेब महिन्यामध्ये जेव्हा मी गावी गेले होते तेव्हा ती खराब झाली म्हणून मी गावाला ठेवून आले. आणि नकळतपणे मी यावेळेला पुन्हा त्याच पिंक कुर्तीची रिप्लेसमेंट खरेदी करून घेऊन आलेली आहे. थोडीशी वेगळी आहे बस. हां, तर हे जे काही डिटेलिंग, व्ही नेक हा आवडला म्हणून मी ही कुर्ती घेतली होती आणि छानपैकी डिस्काउंट मिळत होता म्हणून. तर आता मी कुठे निघाली हे घालून, तर हर्षल हॉल कोथरूडला एक एक्झिबिशन सुरू आहे, जे इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग आहे. मेश MESH मेश. तर तुम्ही ऐकलं असेल या एक्झिबिशनबद्दल. तर आज लास्ट डे आहे, बघूया. आणि अशा प्रदर्शनामध्ये जाण्याचं एकच रिझन की इथे ना कधी कधी खूप अशा युनिक गोष्टी मिळून जातात, ज्वेलरी, कपडे यामध्ये. तर तेच आम्ही बघायला निघालोय. हा प्लॅन आहे कल्पनाचा आणि मी तिला जॉईन होतीये. संकष्टी चतुर्थी आहे, पण मला पूजा करायची नाही आहे कारण माझे पिरियड सुरू झाले आहेत. म्हणूनच म्हटलं की घरी बसून काय करणार, आणि तसंही खूप असं गळाल्यासारखं झालं होतं. म्हणजे असं ना थोडंसं विकनेस आल्यासारखं होतं ना आपल्याला, तर तसं झालेलं होतं. पूर्ण दिवस मी लोळून काढला असता. म्हटलं त्यापेक्षा चल येते मी तुझ्यासोबत. तर ती, मी आणि मनीषा आम्हाला जॉईन करते तिकडून, तुकारामनगरमधून. तर आम्ही मेट्रोनी निघालो आहे, कारण स्टॉपला जवळच तो हर्षल हॉल आहे. त्यामुळं कार घेऊन जाण्यात काहीच पॉईंट नाही, गर्दी असते पुण्यात खूप. अहो नाही, ऑफिसचं काम आहे, ते काम करत बसलेत.
आणि तसंही ते बायकांमध्ये येऊन बोरच होतील तिथे. तर आम्ही आज चक्क मैत्रिणी शॉपिंगला निघालो. तर आम्ही काय काय शॉपिंग करतोय हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे एक्झिबिशन कशा पद्धतीचं असतं हे पाहायची मला खूप खूप एक्साइटमेंट आहे. इन फ्युचर मी एखादा बिझनेस चालू केला तर माझाही स्टॉल लागेल ना अशा हॉल्सना. काय कशाचा करू हे तुम्हीच सांगा मला, कारण सध्या माझ्या डोक्यात सुरू आहे काहीतरी आणि नेहमीच मला तुम्ही चांगले चांगले सजेशन्स देत आला आहात. तर नक्कीच सांगा मला की मी काय विचार करत असेल किंवा मी कशाचा बिझनेस करू शकते. आपलं MBA झालेलं आहे तरी आपण काही बिझनेसमध्ये उतरलेलो नाहीये. उतरू शकतो. आता सगळ्या बायका बिझनेसमध्ये उतरतायत तर आपण का नाही ना, उतरू शकतो आपण. त्याचाही थोडाफार अभ्यास होईल आज ते एक्झिबिशन बघून की किती मेहनत असते स्त्रियांची, किती धडपड असते, काय पॅशननी ते ते सगळं काम त्या स्वतः करत असतात. हेही मला साईड बाय साईड पाहायचंय. पहिलं तर हेच पाहायचंय आणि मग विंडो शॉपिंग मी करणार आहे, कारण आता माझी खूप कपड्यांची शॉपिंग झालेली आहे. ज्वेलरीज मला काही युनिक मिळते का ते पाहायचंय. बरं, तुम्हाला जर का हे मेश एक्झिबिशन कधी अटेंड करावंसं वाटलं, जावंसं वाटलं तर हे आता पुन्हा सप्टेंबर महिन्यात असणार आहे. डेट मी कळवेनच तुम्हाला. त्यांचं इन्स्टाला पेज पण आहे, तुम्ही चेक करू शकता. तिथे तुम्हाला अपडेट कळत राहतात. आय थिंक 8, 9, 10 असं काहीतरी सप्टेंबर महिन्याच्या डेट्स आहेत की तेव्हा याच हॉलला कोथरूडला ते एक्झिबिशन पुन्हा असणार आहे. जर का तुम्हाला आजचं आवडलं तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता, हो की नाही. तर चला बघूया की कसं असणार आहे एक्झिबिशन. बघत राहा ब्लॉग माझा. 3 वाजले 3 अजून मी इथंच आहे. जाणार कधी येणार कधी? संध्याकाळचा स्वयंपाक मी यायच्या अगोदर करून ठेवायचा. हो हो. कणिक मळून ठेवलेली आहे. भाजी काय करणार? मेथीची भाजी तशी मी निवडून ठेवली आहे. कोण जाईल? मेथीची भाजी आणि चपाती. मेथीची भाजीला काय लागेल? आणि आत्ता जेवण करून घ्या. 3 वाजले अजून जेवलेले नाही आहेत. आणि अहो माझा सगळ्यात चांगला मित्र, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. माझ्या मैत्रिणींना सांगा तुमच्या पण तुम्हा मैत्रिणी आहेत सर्वांना त्या. हो तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा वन्स अगेन. अजून आम्ही इथेच आहे, आता निघतो. येस, लवकर जा, काम करायचं. बाय बाय, टाटा. ए या ग, या जरा माझ्या ब्लॉग मध्ये या. आज शुभांगी खूप सारी शॉपिंग करणार आहे. एवढी मोठी बॅग सॅक घेतलेली आहे. किती शहाणे आहेत बघा, किती शहाणे आहेत या. ज्वेलरी घेणार आहे. किती शहाणे आहेत. शॉपिंग बॅग माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही साडीच तिने अॅनिव्हर्सरीसाठी तिची ओळख करू. खूप लुटलेलं आहे, पण तरी ती अजून त्यांना माहितीये त्याच्या ग, मनस्थितीत आहे. त्यांना माहितीये. थांब ना, मला हिची ओळख करून देऊ दे ना. ही मनीषा, आपली PhD डॉक्टर, जिचं आपण सेलिब्रेशन केलं होतं. तर तिची ही ना मोठी बहीण आहे सख्खी, ती पण टीचर आहे. हा, तर या सगळ्या 3 टीचर्सना घेऊन मी एकटी निघाली आहे बिचारी, यांच्या तावडीत सापडली आहे. आणि हे बघा, मी एकटीनंच खरंच मोठी बॅग घेतली आहे. आणि ती पण मला कमी पडू शकते असं सांग की. नाही, मी ऑलरेडी ब्लॉग सुरू केलाय की मी कशासाठी निघाली आहे. मी कपडे नाही घेणार आहे आज. मी फक्त ज्वेलरी घेणार आहे. आणि ह्या तिघींनी शॉपिंग दाखवायची काय आल्यावर? तुम्ही मला चिडवलंय ना आता, तुम्हाला तिघींची शॉपिंग दाखवायची. बरं, ती कॅब येते कुठून तुझी नेमकी? 1 तास झाला कॅब बुक केली आहे. 2 किलोमीटर आणि 10 मिनिट्स दाखवतोय. आहे ना, भरोसा आहे ना माझ्या सो शुअर. यांच्यामध्ये. एवढं पण बोलायचं नसतं का कॅमेरा पुढे. छत्रपती संभाजी उद्यान. मी पहिल्यांदाच पाहते पुण्याला. आणि 4:48 झाले तर 4:48. 9 वाजेपर्यंत एक्झिबिशन चालू आहे. या पोरी पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसले या. आणि या 3 विदर्भामध्ये मी एकटी आली आहे, पश्चिम महाराष्ट्र. हा, चला इथून उतरायचं, इथून. हर्षल हॉल. ए हॉल सुंदर आहे ग हा, है ना? असं छान ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. हा, चला इथंच एखादा डान्स करूया का? आलो जरा बोराडे वाटेतून पुण्यात. गप ग, बोराडी वाडी आमची किती वेळ झाली आहे ना आता डेव्हलप.
फायनली आम्ही पोहोचलोय 5 वाजता पोहोचलोय आणि आता जस्ट आम्ही सगळ्या स्टॉलला भेट देणार. कोणाला निराश नाही करायचं, सगळ्या स्टॉलवरून एक एक वस्तू उचलायची. मला पहिले काहीतरी खायचं. मला पण खायचं, भूक लागली. चला खाण्याच्या स्टॉलवर जाऊया पहिलं. बानो मॉडर्न इन रूटेड अभिवृत्ती. चलो ग सजिदी नाही काय नाव आहे, साजिरी. साड्या बघतायत या, कसल्या बघताय? पटोला. त्यांच्या अंगावरची पण छान आहे. मटका सिल्क. ब्लाऊज बघा केवढे सुंदर आहे. 1500 रुपयाचा आहे हा ब्लाऊज. हां हा ब्लाऊज खूप सुंदर आहे बघ. बऱ्याच साड्यांवरती होऊ शकतो. 3000 ना? हो छान आहे. फॉरेवर 2500 तेवढे शॉर्टवाला 1800चा 1500ला सध्यावर ऑफर आहे. ती ऑफर आहे चल बघूया. बघून घेऊया. आज स्टुडिओ इन्स्टा पेज पण सरला स्टुडिओच्याच नावाने आहे. सुंदर ज्वेलरी कलेक्शन आहे आणि या दोघी केवढं सुंदर दिसत आहे. माझ्या आपण इथे आहोत आता हर्षल हॉलला आणि माझं सरलाज ज्वेलरी ब्रँड आहे. हे आहे सरला लाटे. ओ आणि आपल्याकडे अप्रतिम सुंदर दागिने आहेत दाखवते. डिझाईन्स आहे आपल्याकडे. इंडो वेस्टर्न आहे, वेस्टर्न सुद्धा आहे. मी इन्स्टाला फॉलो करते नक्की. आणि इथे जे रेट आहेत तेच आम्हाला इन्स्टावरून मिळणार. सेम रेट. हां. सेम रेट आपण देतो. हां. ऑनलाईन पण ऑफलाईन पण. सेम. शॉपवर पण आपल्या शॉपवर पण. आणि शॉप कुठे? सिंहगड रोडला शॉप आहे आपला. पु ल देशपांडे गार्डनच्या समोर समोर. आहे. हां. तिथे पण तुम्ही विजिट करू शकता. आणि माझं पेज आहे सरलाज ज्वेलरी नावाने. इंस्टाग्राम पेज आहे, वेबसाईट सुद्धा आहे. तिथे पण ऑर्डर करा. येस नक्कीच आवडलीत आम्हाला ज्वेलरी. जी प्राइस हां. आहे तीच तिथे. याची प्राइस काय? तो 2550 विथ इयरिंग. ऑल विथ इयरिंग. त्यांच्या बांगड्या बघा किती सुंदर आहेत. हे बघ. हां पेअर सांगा मला. हे 2400. नाही हे 1800ला पेअर. हां हे पण म्हणजे 1850, 1850, 1200, 1400, 2300 आणि साधारण असं 2300 2400 असेल बघायला लागेल. वाव इथे बघ. छानच आहे. 1350 का? हे बघ हे पण 2400 पेअर, हां 2400 पेअर, 2400 पेअर, 3500 पेअर. ही आपली शिंदेशाही 2500 पेअर, 2000 पेअर. ही दाखवलीच आहे आधी. ह्या आणि अजून बऱ्याच आहेत आपल्याकडे. मनीषा बऱ्याच माझ्या पार्टिसिपंटनी स्टॉक परत क्लिअर म्हणजे भरलेला होता. पण आज पहिल्यांदा म्हणजे आजचं स्टॉक आउट झालेले आहे. हे दीपक काय सांगशील, काय प्रॉडक्ट होता आणि काय अनुभव होता? नमस्कार, माझं नाव दीपक सावंत. मराठी नाही बोलू शकत. शॉपिंग झाली आहे. बऱ्यापैकी झालेली आहे. थांबा, दुसऱ्या मैत्रिणीची पण नाही. आज शॉपिंग आम्ही दाखवणार नाही. आम्ही इथं जस्ट खायला बसलोय. हां कल्पनाची संकष्टी आहे. तिनं फक्त चहा घेतलाय. आम्ही भेळ आणि वडापाव खाल्लाय. आणि शॉपिंग अजून मनीषा करणार आहे. मनीषाची बाकी आहे. तिची झाली आहे, माझी झाली आहे आणि कल्पनाची पण झाली आहे. आणि काय काय शॉपिंग आहे हे दाखवणार आहे आम्ही. सिक्रेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये शुभांगी सगळे दाखवणार काय काय घेतलेलं. सगळ्यात जास्त बॅग अजून थोडी खाली आहे, थोडी भरलेली आहे. पण मला काय वाटते आपण दोघींनी सेम प्राइसचीच शॉपिंग केली आहे. तुझं एक आहे पेंडिंग अजून. चला सांगा मला कसा होता एक्सपिरियन्स. खूप छान. आपला स्टॉल पूर्णपणे सोल्ड आउट झाला की नाही सांगा. कम्प्लीट छान होती. कल्पना नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. नेहमी पॉझिटिव्ह. तिचा एकटीचाच फाउंडेशनचा ग्लो दिसत आहे. आपल्यालाही दिसत या माझ्या जलस फ्रेंड्स बघा मी फाउंडेशन लावलेलंच नाहीये. भरपूर जणांनी विचारलं की तुझं मेकअप असं काय अजून टवटवीत का दिसत आहे. नाही हे काही नाही, खोटं बोलतात या आगाऊ कुठच्या.
नाहीतर आता बरं एकही त्या एक्झिबिशन मधलं एकही खूप शॉप makeup करते. एकही शॉप असं नव्हतं की जिथे कमीत कमी 3दा आम्ही गेलो नाही एका लाईन मध्ये म्हणजे आम्ही ना तीन-तीनदा, इतके तीन-तीनदा. राऊंड मारलेत, इतके सर्कल मारलेत आणि शेवटी वैतागून आणि आम्ही तर हाईट केली होलसेल मध्ये पण विचारून आलो तिला किती पीस घेतला हो? आणि तरी सुद्धा मी 2,000 हजाराची शॉपिंग केली. तिने पण 2च झाली. हा तिचा नंबर आहे पहिला, तिचा पहिला नंबर आहे हा ना. हा, काय काय घेतलं टार्गेट ठेवून आली होती का मला काय तेच घेऊन घ्यायचं. आली ती काय काय घेतलं आणि दोन नाही, घेतले हिचं काही जास्त नाहीये. कितीचं घेत झालं तसं 3,000चं. पण ती ना दोघींसाठी गेली ना. ते आज एक जे आहे ना माझ्यासाठी. ते शेअरिंग आहे आमचं आपण एक काम करू, आपण जे घेतलं सगळ्यांनी share ते पलटून वापरू. हा माझ्या ब्लॉग मध्ये काय कळणार नाही मी कोणाचं वापरते. आणि चला फोटो काढायचा फक्त थांबा. सांगू नको ब्लॉग मध्ये की माझं माझंच आहे म्हणून हे मी सांगणार आता. त्यांना कळालंय यार, आता माझं मी जरी घातलं तरी त्यांना वाटेल की मी तुमचं घातलंय. ए नाही हा, असं आम्ही नाही करणार. छान घेतलं पण आम्ही युनिक घेतलंय जरा युनिक आम्ही युनिक आहोत ना. हा आमचं तर थोडं stall- घेतलं पण छान घेतलं आमचं खरंच स्टॉल सोल्ड आउट झालाय सगळा. तिथं आमची अनाउन्समेंट पण झाली, फक्त शूट करायचं राहून गेलं. असं ना तिथे असे माईक घेऊन असं तिथे अनाउन्समेंट असते. कल्पना अशी अनाउन्समेंट असते की सोल्ड आउट झालेल्यांचं अभिनंदन करतात. हो ना सप्टेंबर मध्ये आपण आम्ही जेव्हा आता कधी आहे ही नेक्स्ट टाइम कधी आहे सप्टेंबरमध्ये तू आमच्या स्टॉलला व्हिजिट देशील ना? ओके डन 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 चला पुढे चला जाऊया? सप्टेंबर मध्ये मग नेक्स्ट टाइम